ठाणे स्थानकामध्ये युद्धपातळीवरती रुंदीकरणाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। फलाट क्रमांक 5 आणि 6चं रुंदीकरण केलं जात आहे। मध्य रेल्वेच्या लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर। अक्षय, सगळ्यांनाच चिंता होती ती एका बाजूला होणारं विस्तारीकरण आणि दुसरीकडे मुंबईकरांचा प्रवास। मात्र या क्षणी ठाणे स्थानकामध्ये काय सुरू आहे, कशा प्रकारे या कामाचा आढावा आपण पोहोचवणार आहोत। अक्षय, एक प्रकारे आपण ज्या प्रकारे आपण एक नागरिकांमध्ये प्रवाशांमध्ये आधीपासूनच ही बातमी दिल्याच्या नंतर जागरूकता झाली होती, त्यांना माहिती होतं, त्यामुळे आज जेवढं अपेक्षित होतं की एक गोंधळ उडेल, इथे प्रचंड रांगा लागतील, तर त्या अपेक्षेप्रमाणे लोकांचे जे हाल आहेत तेवढे झाले नाहीत। मात्र गर्दी जी आहे, रोजची गर्दी जी आहे ती मात्र होतेच आहे। आता ठाणे स्थानकामध्ये काय सुरू आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। ट्रॅक जो आहे तो एका बाजूला सरकवण्याचं काम सकाळीच पूर्ण झालं होतं आणि समोरचा ट्रॅक जो आहे तो देखील सुरू करण्यात आला होता। त्यामुळे आता मुंबईच्या दिशेने जाणारी आणि येणारी स्लो ट्रॅकवरची वाहतूक पूर्णतः सुरू आहे, तर फास्ट ट्रॅकची वाहतूक जी आहे ती मुंबईच्या दिशेने जाणारी एका बाजूने सुरू आहे। तर दुसरीकडे जो 5 नंबरचा ट्रॅक आहे, ज्या ठिकाणी हे काम मुळात सुरू आहे, त्या ट्रॅकच्या इथे आपण जर पाहिलं आता तर हे मोठे गर्डर आणण्यात आलेले आहेत। हे प्रीकास्ट गर्डर आहेत। 785 अशा प्रकारचे प्रीकास्ट गर्डर बॉक्स जे आहेत ते बनवण्यात आलेले होते। गेल्या 6 महिन्यांपासून हे बनवण्याचं काम सुरू होतं आणि ते बनवल्याच्या झाल्याच्या नंतर आता आधीपासून एक अलाइनमेंट ठेवण्यात आलेली होती। हा जुना प्लॅटफॉर्म होता, त्याच्या बाजूला हा आता नवीन प्लॅटफॉर्म तयार करण्याचं काम सुरू आहे। असे हे गर्डर जे आहेत ते छोटे आणि मोठे असे 2 प्रकारचे गर्डर इथे ठेवण्यात आलेले आहेत आणि या गर्डर ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी बॅक फिलिंग करण्यात येणार आहे। म्हणजे ही जी मधली गॅप आहे ती गॅप फिलिंग करण्यात येईल, त्या ठिकाणी सिमेंट टाकण्यात येईल आणि मग ही फिलिंग झाल्याच्या नंतर त्याच्यावरती सिमेंट टाकून एक प्लॅटफॉर्म बनवला जाईल। यासाठी जर सामान्य वेळ जर आपण बघितला असता तर किमान 3 ते 4 महिने लागले असे या कामासाठी। मात्र हे आधीपासून प्रीकास्ट बॉक्स तयार करून ठेवण्यात आलेले होते, त्याच्यामुळे हे काम सोपं झाले। थोडीशी युक्ती देखील या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने वापरलेली आहे आणि 3 ते 4 महिन्यांचं काम अशा प्रकारे केवळ 63 तासांमध्ये करण्याचं हे मोठं काम इथे करण्यात येते। एका बाजूने लोकल सुरू आहेत, प्रवाशांची वाहतूक सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला हे काम देखील सुरू आहे। आपण हे बघताय, इतक्या मोठ्या प्रकारची ही जी क्रेन आहे ती क्रेन देखील या वॅगनवर चढवून ती अगदी इंचाच्या फरकाने इथे चालवली जाते पुढे मागे, जेणेकरून बाजूला आणि प्लॅटफॉर्मवर असलेल्या लोकांना त्रास होऊ नये, त्याचा फटका बसू नये, अशा प्रकारचं हे अतिशय बारीकतेने केलेलं काम या ठिकाणी सुरू आहे। तर दुसरीकडे प्रवाशांची जी वाहतूक आहे ती एका बाजूला सुरू आहे। लोकल जे आहे ते कॅन्सल झाले, पण दुपारची वेळ असल्यामुळे सध्या गर्दी नाही आहे। संध्याकाळी मात्र पुन्हा एकदा जी लोक CSMT ला गेलेली आहेत त्या लोकांना नक्कीच अक्षय, एका बाजूला अतिशय वेगानं काम सुरू आहे आणि या संपूर्ण कामावरती आपलं देखील लक्ष असेल। वेळोवेळी आपल्या प्रेक्षकांपर्यंत या संदर्भातले अपडेट्स आपण पोहोचवत राहणार आहोत। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।